पुण्यातील वाहतूक कोंडी हा प्रश्न खरं तर रोजचाच आणि नित्याचाच आहे। याच्यावरती नागरिक जे आहेत प्रवास करणारे त्यांना दिलासादायक म्हणून पुण्यातली जी मेट्रो सुरू झाली ती अनेक हजारो प्रवाशांसाठी खरं तर उपयुक्त ठरक आहे। पुण्यातील स्वारगेट ते पिंपरी चिंचवड मधला जो मेट्रो मार्ग आहे या मेट्रो मार्गावरती मध्यवर्ती पेठेमधले पुण्यामधली जी भाजी मंडईचं हे मेट्रो स्टेशन आहे या मेट्रो स्टेशन मधलं 3ऱ्या क्रमांकाचं जे प्रवेशद्वार आहे ते आता प्रवाशांसाठी खरं तर खुलं करण्यात आलेलं आहे। भाजी मंडईच्या लगतच असलेलं आणि विशेष म्हणजे हे जे मेट्रो स्टेशन आहे या मेट्रो स्टेशनच्या जवळच पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर असेल, त्याचबरोबर ती तुळशीबाग असेल, अनेक प्रेक्षणीय स्थळे या जवळपास आहेत। त्याचबरोबर ती भाजी मंडईसाठी सुद्धा अनेक नागरिक खरं तर भाजी खरेदी करण्यासाठी येत असतात। अशा सर्वांसाठी हे आता उपयुक्त ठरणार आहे, कारण की हजारो नागरिक जे आहेत ते प्रवासी जे आहेत ते या मेट्रोच्या माध्यमातून पुण्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये प्रवास जे आहे ते करत असतात। मात्र आता पुण्यातल्या भाजी मंडई मेट्रो स्टेशनने 3ऱ्या क्रमांकाचं जे प्रवेशद्वार आहे ते आता खुलं केलेलं आहे। त्याच्यामुळे या प्रवाशांसाठी खरं तर हे एक सोयीस्कर ठरणार आहे, कारण की या मेट्रो स्टेशनमधून बाहेर आलंच की लगेच समोरच तुळशीबाग आहे, त्याचबरोबर ती भाजी मंडई सुद्धा पाठीमागे आहे। त्यामुळे भाजी खरेदी करण्यासाठी जे नागरिक किंवा जे पुणेकर येणार आहेत त्यांच्यासाठी आता हे अतिशय सोयीस्कर होणार आहे, कारण की यापूर्वी भाजी मंडईमधलं जे मेट्रो स्टेशन आहे ते क्रमांक 1 आणि 2 हेच फक्त प्रवेशद्वार खुले होते। मात्र आता 3ऱ्या क्रमांकाचंही प्रवेशद्वार खुलं करण्यात आलेलं आहे। त्यामुळे निश्चितच पुणेकरांसाठी हे दिलासादायक आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।